नमस्कार मित्रांनो. नशीब ऑन सिरियलच्या आजच्या भागाचा रिव्ह्यू आपण बघणार आहोत. कालच्या भागात रुद्र आणि आबासाहेब या दोघांमध्ये वाद झालेला असतो आणि रुद्रप्रताप आबासाहेबांची आईची माफी मागायला सांगतात. तेव्हा आबासाहेब माफी मागण्यास नकार देतात आणि तिथून निघून जातात. तेव्हा गिरजामध्ये येऊन रुद्राला समजावण्याचा प्रयत्न करते की आबासाहेब तुमचे दैवत आहेत, असा टोकाचा निर्णय नका घेऊ. मात्र रुद्र बोलतो, तुम्ही यात पडू नका. रुद्रप्रताप आईजवळ जातात आणि आईला बोलतात, आईसाहेब, आबासाहेब आजच तुमच्याशी असे वागलेत ना, का याआधीही तुमच्याशी असे वागले आहेत? तेव्हा आईंना रडू येते आणि त्यांना आठवते की आबासाहेब कसे वागले आहेत आमच्यासोबत. तेव्हा आई रडून खाली बसतात. तेव्हा रुद्राच्या लक्षात येते, याआधी पण असे झाले आहे. तेव्हा रुद्र बोलतो की तुम्ही याआधी मला का कल्पना दिली नाही? आबासाहेबांना तुमची माफी मागावीच लागेल, नाहीतर आपण या घरात राहायचं नाही, आपण घर सोडून जायचं. हे ऐकून सगळेच शॉक होतात. इकडे गिरिजा मनात बोलते की रुद्रा, तुम्ही आबासाहेबांचं खरं रूप बघून दुखावले जाणार, पण काय करणार? तुम्हाला त्यांचं खरं रूप दाखवणं गरजेचं होतं. तुमची फसवणूक होती ती, म्हणून घर सोडून जाणं पर्याय नाही. इकडे रुद्र खूप बेचैन असतो. तेव्हा गिरिजा त्यांना पाणी घेऊन येते आणि बोलते, शांत व्हा. तेव्हा रुद्र जास्त चिडतो आणि बोलतो, कसा शांत होऊ? आजपर्यंत आबासाहेब आईंशी असे वागत होते आणि मला याची पुसटशी कल्पनासुद्धा नव्हती. यावर गिरिजा मनात बोलते, अजून तुम्हाला त्यांचं खरं रूप बघायचं आहे. त्यांच्यातला राक्षस बघून तुमचं काय होईल? तेवढ्यात रुद्र बोलतो, तुम्ही तिथं का काही बोलला नाहीत? यावर गिरिजा बोलते, हा वाद मुलगा आणि वडील या दोघांमधला होता व माझं मध्ये बोलणं योग्य ठरत नाही. रुद्र वैतागून बोलतो, पण मी याचं समर्थन करणार नाही. हे सगळं आत्या बाहेरून ऐकत असतात. ते पुढे येऊन बोलतात, रुद्र, याचं समर्थन नको करू, पण समजून तर घेऊ शकतोस ना, त्यांनी हे पाऊल का उचलले? यावर गिरिजा बोलते, बरं झालं तुम्ही आलात. मी यांना कधीपासून समजावत आहे, परंतु ते ऐकतच नाही. असे म्हणून गिरिजा तिथून निघून जाते. तेव्हा आत्या बोलता, बघ, जी मुलगी कालपर्यंत आबासाहेबांवर आरोप करत होती ती त्यांची बाजू मांडत आहे. यावर रुद्र बोलतो, हे बघ आत्या, तू त्यांची वकिली करायला आली असेल तर त्याचा काही उपयोग होणार नाही. त्यांना आईची माफी मागावीच लागेल, नाहीतर मी या घरात राहणार नाही. यावर आत्या इमोशनल होऊन बोलते, या घरात फक्त दादासाहेबच राहता का? मी कोणीच नाही का तुझी? ज्या आईला तुला जन्म द्यायचा नव्हता, ती तुला सतत पाण्यात बघायची, अशा आईची बाजू घेतोय तू? आणि मला मूल नाही म्हणून तुझ्यावर मुलासारखं प्रेम केलं. यावर रुद्र बोलतो, प्रभास काका तुझ्याशी असे वागले असते तर तू काय केलं असते? हे माझ्या तत्वात बसत नाही. त्यामुळे त्यांना आईची माफी मागावीच लागेल. आत्या मनातच विचार करता की दादासाहेबांना सांगावं लागेल, तुम्हाला वासंतीची माफी मागावीच लागेल. इकडे रुद्र हट्टाला पेटला आहे. इकडे गिरिजा आईंकडे येते. आई रडत असतात. गिरिजा बोलते, आई शांत व्हा. तिकडे रुद्र पण खूप चिडले आहेत. आत्या सासू गेला आहेत तिकडे त्यांना समजवण्यासाठी. गिरिजाला त्यांचा प्लान आठवतो. आईला चिठ्ठी लपवायला सांगायची की ती आत्यांना सापडली पाहिजे आणि त्यांना आबासाहेबांच्या रागाला सामोरं जावं लागेल. तोपर्यंत मी रुद्रला घेऊन तिथे पोचणार. गिरिजा बोलते, सगळं प्लॅनिंगप्रमाणे झाले. यावर आई बोलते की याचा काय परिणाम होणार आता? तेव्हा गिरिजा बोलते, परिणाम तर झाला आहे. रुद्रांच्या मनातील नागेश्वर घोरपडेंच्या प्रतिमेला तडा तर गेला आहे. इकडे आबासाहेब बोलता, दीदी तुम्हाला कळतंय का? तुम्ही काय सांगताय? मी आणि माफी मागू? त्या बाईला मी चपलेची सुद्धा किंमत देत नाही. कधी त्या वसंतीची माफी मागू? तुमची हिंमत तरी कशी झाली अशी बोलायची? यावर दीदी बोलते, सगळ्या गोष्टी हिंमत, धाक, धमकी यावर होत नसतात दादासाहेब. कधी कधी प्रेमाने पण कराव्या लागतात. तुम्ही जर माफी मागितली नाही तर रुद्र इथून निघून जाईल. यावर दादासाहेब बोलता, जाऊ दे, हे घर आमच्या शब्दांवर चालते, चिरंजीवांच्या नाही. तेव्हा दीदी बोलतात, हो, म्हणूनच रुद्र तुमचा एकही शब्द खाली पडू देत नाही. रुद्र इथून गेला तर तुम्ही जे NGOच्या नावाखाली काळे धंदा करतात ना, ते पण बंद होतील आणि गिरिजा पण त्याच्यासोबत निघून जाईल. मग आपण गिरिजा आणि रुद्राला कसं वेगळं करणार? तरी पण आबासाहेब बोलतात, तुम्ही आम्हाला ओळखता, मी माफी मागणार नाही, असं म्हणून ते तिथून निघून जातात. इकडे आई आणि गिरिजा बॅग पॅक करून उभे असतात. तेव्हा गिरिजा बोलते, आपल्याला फक्त रुद्रांच्या मनात आबासाहेबांची जी प्रतिमा आहे तिला तडा द्यायचा होता,
पण निर्णय एवढा टोकाला जाईल असं कधी वाटलं नव्हतं. यावर आई बोलतात, जो मुलगा कधीही वडिलांच्या शब्दाबाहेर नव्हता तो असा निर्णय घेईल असं वाटलं नव्हतं. आणि मी आबासाहेबांना चांगलं ओळखते. ते कधीही माफी मागणार नाहीत. मग आपण काय करायचं? यावर गिरिजा बोलते, आपल्याला हे घर सोडावंच लागेल, कारण आजपर्यंत ते आपल्या पाठीशी नेहमी उभे राहिलेत. तेवढ्यात रुद्र तेथे येतो आणि बोलतो, चला निघूया. गिरिजा हो बोलते. तेव्हा रुद्र बोलतो, म्हणजे तुम्हाला पण माहीत आहे की आबासाहेब आईंची माफी मागणार नाहीत. यावर आई बोलता, तुला तुझ्या वडिलांचा स्वभाव माहीत आहे ना? तेव्हा रुद्र बोलतो, आई तुला मी खूप वैभवात ठेवू शकणार नाही, पण सन्मानाने नक्की ठेवेल. इकडे गिरिजा बोलते, घर सोडून जाणे गरजेचे आहे का? कारण आबासाहेबांचा खूप जीव आहे तुमच्यात. यावर रुद्र बोलतो, माझा पण आहे. आणि तुम्ही काळजी करू नका की कोणी तुम्हाला बोलेल. सुनेमुळे वडील आणि मुलामध्ये दुरावा आला, हा निर्णय माझा आहे. ते बोलून बॅगा उचलता आणि निघतात. तेवढ्यात आत्या रुद्राला नको जाऊ असा समजवण्याचा प्रयत्न करते. रुद्र आत्याचा पाया पडतो आणि बोलतो, मला काय सांगायचे ते सांगून झालं आणि आता आम्ही निघतो. तेवढ्यात रुद्राला आबासाहेबांच्या जुन्या गोष्टी आठवतात. ते त्यांना कशी हाक मारतात, त्यांनी आबासाहेबांना लाडू कसे दिले होते, आबासाहेबांसाठी त्यांनी शपथ कशी घेतली होती व गिरिजासोबत त्यांनी लग्न कसे ठरवले, ते दोघं कसे आबासाहेबांचा नमस्कार करतात. नंतर हे आठवून रुद्र जरा इमोशनल होतो. नंतर रुद्र सामान उचलून बाहेर जायला निघतो. तेव्हा आत्या त्याला बोलते, रुद्र ऐक ना, नको जाऊ, थांब. तेवढ्यात मागून आवाज येतो, थांबा चिरंजीव. रुद्र थांबतो. आबासाहेब रुद्राकडे येतात आणि बोलतात, तुम्ही आमचं काळीजात चिरंजीव आणि आमची हाक तुमच्या काळजापर्यंत जात नाही. आता काय बोलणार आम्ही? आजपर्यंत कोणते हट्ट पुरवले नाहीत तुमचे. तुमच्या सर्व इच्छा आजपर्यंत पूर्ण केल्यात. आता ही इच्छा पण आम्ही तुमच्यासाठी पूर्ण करतो. यावर रुद्र हातातील बॅग खाली ठेवतो आणि बोलतो, आमची इच्छा म्हणून तुम्ही हे करू नका. तुम्हाला मनापासून वाटत असेल की तुम्ही चुकलात तरच माफी मागा. आणि हा एपिसोड इथे संपतो. असाच नवीन अपडेटसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.